बैठकी संपन्न झाल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हर घर तिरंगा हर मन तिरंगा या मोहिमेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा कराडमध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा निर्णय प्रशासनाचा, सामाजिक कार्यकर्त्याचा तथा सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही निमंत्रित केले की बाबा ह्या तिरंगा यात्रेमध्ये देशासाठी आपण सहभागी झालं पाहिजे। आणि मला खात्री वाटते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भव्य अशी तिरंगा यात्रा ही कराडमध्ये येणाऱ्या 13 तारखेला संपन्न होईल। समाजामध्ये जी एकजूट आहे, समाज जो आपल्या देशासाठी एकत्र येऊन देशाला बळकट करण्यासाठी प्रेरित होऊन काम करू इच्छितो, याचं प्रदर्शन हे खऱ्या अर्थानं 13 तारखेच्या भव्य अशा तिरंगा यात्रेच्या माध्यमातून होईल। 350 फुटाचा भारताचा झेंडा हा देखील त्या दिवशी आम्ही आणत आहोत आणि त्यामुळं कमानी मारुतीपासून ते कन्याशाळेपर्यंत आणि कन्याशाळेपासून चावडी चौक, आझाद चौक आणि शिवतीर्थापर्यंत ही यात्रा जाणार आहे। आणि मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधले विद्यार्थी असतील, त्याबरोबर पदवीधर असतील आणि विविध सामाजिक राजकीय कार्यकर्ते, नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होतील। प्रशासन देखील मोठ्या गतीनं या यात्रेला यशस्वी करण्यासाठी हे आता कार्यरत आहे आणि ढोल ताशा असेल, विविध सांस्कृतिक छोटे छोटे कार्यक्रम असतील, हे देखील आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं तिथं देशाला एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक बळकटी देण्याच्या दृष्टीनं देखील छोटासा कराडकरांचा, कराड तालुक्यामधल्या लोकांचा, सातारा जिल्ह्यामधल्या लोकांचा हा प्रयत्न निश्चित स्वरूपी असेल। त्याचबरोबर तालुका क्रीडा